तर 29 महापालिकांसाठी महापौर आरक्षण सोडत आज जाहीर झाली। 17 महापालिकांमध्ये सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालं। खुल्या प्रवर्गामध्ये मुंबई, मीरा भाईंदर, वसई विरार, परभणी, अमरावती, नवी मुंबई, भिवंडी, मालेगाव, नांदेड, सांगली, नागपूर, धुळे, त्यापाठोपाठ नाशिक, पुणे, सोलापूर या महापालिकेमध्ये सर्वसाधारण खुल्या प्रवर्गाचा महापौर बसणार आहे। तर 9 महापालिकांवरती महिला राज्य असणार आहे, महिला राज पाहायला मिळेल। यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, धुळे, नांदेड, नवी मुंबई, मालेगाव, मीरा भाईंदर, नाशिकमध्ये खुल्या प्रवर्गामधील महिला महापौर हा बसणार आहे। तर एकंदरीतच आता 29 महापालिकांसाठी आज आरक्षण सोडत ही घोषित करण्यात आली, त्याची प्रक्रिया संपन्न झालेली आहे असंही माधुरी मिसाळ यांनी सांगितलेलं आहे। यामध्ये एसटीचं एक आरक्षण काढण्यात आलेलं आहे, ती जागा आहे कल्याण डोंबिवलीची। त्यामुळे तिथे खरं तर आता भाजपचा तसा कोणताही उमेदवार नाहीये, म्हणजे एसटी प्रवर्गामधला कोणताही उमेदवार नाही। त्यामुळे कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेचा महापौर पदासाठीचा उमेदवार होऊ शकतो असं एकंदरीतच सध्याचं चित्र आहे। तर दुसरीकडे आपण पाहतो मीरा भाईंदर, नवी मुंबई इथे आणि नाशिक, मालेगाव, नागपूर, नांदेडमध्ये महिला महापौर हा बसणार आहे। 17 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गामधील महापौर हा बसेल। 3 महापालिकांमध्ये अनुसूचित जातींसाठी आरक्षण सोडत ही निघालेली आहे। मात्र मुंबई मनपाच्या चाव्या हा या महिला महापौर पदासाठी घोषित करण्यात आलेला आहे, त्यामुळे महिला राज मुंबईमध्ये सुद्धा पाहायला मिळेल। अर्थातच आता हा पक्षांचा निर्णय असणार आहे। मात्र केडीएमसी मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर बसण्याची शक्यता ही प्रबळ आहे, अधिक आहे। जालना, लातूरमध्ये एससी महिला महापौर आपल्याला पाहायला मिळेल। तर अमरावतीमध्ये महापौर पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठेवण्यात आलेलं आहे। भाजपच्या 3 महिला उमेदवारांची नावं यासाठी आता चर्चेत आली आहेत। सुरेखा लुंगारे, वंदना मडघे यांची नावं चर्चेत आलेली आहेत। स्मिता दिनेश सूर्यवंशी यांचंही नाव चर्चेत आलेलं आहे, म्हणजे 3 महिलांची नावं या ठिकाणी चर्चेत आली आहेत। कारण अमरावतीमध्ये महापौर सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे, त्यामुळे भाजपच्या 3 महिला उमेदवारांची नावं चर्चेत आलेत। आता या तिघांपैकी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब केलं जातं हे पाहणं अत्यंत गरजेचं असणार आहे, कारण स्थानिक पातळीवरची राजकीय गणित समीकरणं ही वेगळी असतात आणि त्यानुसार हा निर्णय घेतला जातो। आता अमरावतीमध्ये तिथले भाजपचे स्थानिक नेते आणि वरिष्ठ नेमका काय निर्णय घेतात, कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र सध्या ही 3 नावं चर्चेत आले, ज्यामध्ये स्मिता सूर्यवंशी यांचं नाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। भाजपच्या 3 महिला उमेदवारांची नावं चर्चेत आली आहेत। तर या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती जाणून घेऊयात। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। सागर, आता चित्र स्पष्ट झालेलं आहे, एकंदरीतच जे सोडत समोर आलेले आहेत त्यानुसार कुठे कशी लढत आपल्याला पाहायला मिळेल किंवा संघर्ष आपण म्हणूयात कुठे पाहायला मिळेल आणि कुणाची नावं या सोडतीनुसार समोर येताना आपल्याला आता तरी पाहायला मिळतात। मुंबईतलं जवळपास चित्र आता स्पष्ट झालेलं आहे की ओपन महिला जो आहे, महिला वर्गासाठी महापौरचं आरक्षण राखीव असणार आहे। मुंबईमध्ये जवळपास 33 ओपन कॅटेगरीमध्ये सर्वसाधारण वर्गातून जिंकलेले नगरसेवक भाजपाचे आहेत आणि जर त्याच्यामध्ये महिलांच्या कॅटेगरीमध्ये काढली तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने जी नावं समोर येतात, आता त्याच्यामध्ये हर्षदा नार्वेकर आहे, दुसरीकडे घोसाळकर स्वतः इच्छुक खूप आहेत, केळकर ज्या आहेत त्या ऋतू तावडे या देखील इच्छुक आहेत, ज्या महिला आहेत ओपन कॅटेगरीतनं येतात। अशांमध्ये कदाचित नव्यानं काही एकदम नवीन चेहरा भाजप नेहमीच्या धक्कातंत्राप्रमाणे आणण्याची नेहमीची सवय आहे, तशा स्वरूपामध्ये कोण नवीन चेहरा देत आहेत का, की सिनियरिटीमध्ये जे काही महिला ज्या येत आहेत त्यांच्यापैकी कुणाला संधी देत आहेत का, याकडे आता लक्ष आहे। आणि मोठ्या प्रमाणामध्ये महिला साठी राखीव ठेवल्यामुळे सुद्धा लॉबिंग जी आहे ते प्रत्येक लेवलला आता होताना दिसेल। अर्थात या संपूर्ण महापौर मुंबईचा कोण होणार याचा सर्वेसर्वा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाओसच्या दौऱ्यावरून आल्यानंतरच याबाबतच्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडताना दिसतील। पण आत्ता जवळपास स्पष्ट झालेलं आहे की मुंबईची महापौर ही महिला होणार आहे आणि ती देखील खुल्या प्रवर्गामधून होणार आहे। महिलांसाठी खुला प्रवर्ग असल्यामुळे ऑप्शन्स जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणामध्ये भाजपासमोर येताना दिसत आहेत। घोसाळकरांचं नाव अर्थात समोर येत आहे, पण घोसाळकर ह्या नुकत्याच शिवसेना उभाटामधून भाजपमध्ये निवडणुकीच्या आधी आलेले आहेत। भलेही त्यांनी चांगल्या मार्जिनने जिंकलं असलं तरी भाजप
जे आयत्या वेळेस अचानक निवडणुकीत भाजपमध्ये आलेले आहेत, हाती कमळ घेतलेलं आहे, अशांच्या हाती सत्ता देते का, की पर्यायी व्यवस्था म्हणून जे ऋतू तावडे असतील, आधीचे बाकीचे इतर महिला ज्या उमेदवार होत्या की ज्या भाजपमध्ये अनेक वर्ष आहेत, अशांपैकी कुणाला काही संधी देते का, हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. अर्थात नार्वेकर कुटुंबियांमध्ये हर्षिता नार्वेकर यासुद्धा उत्सुक आहेत. त्यांचंसुद्धा आता खुले वर्गामधून महिला यासाठी पुढं नाव येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या उच्चभ्रू सोसायटीमधून येणाऱ्या आणि हाय प्रोफाईल एक चेहरा जरी मुंबईचा मांडला, जर कॉस्मोपॉलिटन एक असेल अशा स्वरूपामधून मतदारसंघातून येणाऱ्या त्या निवडणूक जिंकून आलेल्या आहेत, त्यामुळे त्यांचंसुद्धा नाव या चर्चेमध्ये आहेत. असे अनेक नावं जे आहेत की महिला खुल्या वर्गातून आहेत की त्यांची नावं आता पुढे येताना दिसतील. पण याचा संपूर्ण सर्वेसर्वा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ज्यावेळेस मुंबईत येतील दावोसवरून, त्यानंतरच होईल हे जवळपास स्पष्ट आहे. तुर्तास तरी भाजप शिवसेनेच्या नेत्यांकडनं महायुतीचाच महापौर होईल असं सांगितलं जात असलं तरी मुंबईवर भाजपाचा महिला महापौर होणार हे जवळपास स्पष्ट आहे. भाजप मुंबईचा महापौर स्वतःच बसवणार हेही देखील सूत्रांची माहिती समोर येताना दिसते. निश्चित सागर सोबत रहा. या सगळ्या संदर्भातले अपडेट पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूया. तर तेजस्वी घोसाळकर यांचं नाव सुद्धा सध्या चर्चेत येत आहे मुंबईसाठी. तेजस्वी घोसाळकर यांचं नाव महापौर पदासाठी चर्चेत आलेलं आहे आणि आता मुंबईमध्ये महिला राज आपल्याला अर्थातच पाहायला मिळणार आहे आणि त्यामधील महापौर पदासाठी अलका केरकर यांचं सुद्धा नाव समोर येत आहे. त्यामुळे कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होतं हे पाहणं अत्यंत गरजेचं असेल. विविध समीकरणं आहेत, त्यांचा सुद्धा विचार केला जाईल आणि मगच या नावाचा विचार किंवा यावर शिक्कामोर्तब हे केलं जाणार आहे. रितू तावडे यांचंही नाव चर्चेत आल्याचं आपण पाहतोय. अनुराधा घोडके, रितू तावडे यांची नावं चर्चेत आलेली आहेत. त्या पाठोपाठ राजश्री शिरवाडकर, राखी जाधव यांचंही नाव आहे या स्पर्धेमध्ये. तेजस्वी घोसाळकर यांचं नाव समोर आलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊयात सागर कुलकर्णी यांच्याकडे. सागर, मुंबईमधली ही 4-5 नावं समोर आलेली आहेत, मात्र या नावांचा विचार करताना कोणते मुद्दे लक्षात घेतले जातील याला जोडून आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारते, तो म्हणजे कल्याण डोंबिवली संदर्भात, कारण सर्वाधिक चर्चा त्याची सुद्धा होतीये आणि विशेष असं आहे कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्गाचं आरक्षण आहे, त्यामुळे तिथे भाजपचा तसा उमेदवार नाही, त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचा उमेदवार होणं हे जवळपास दाट शक्यता आहे. त्या संदर्भातली सुद्धा माहिती सांगा. अर्थात स्पष्ट आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी आरक्षण पडल्यानंतर आता तिथे जो उमेदवार आहे तो अर्थात शिंदेकडे आहे आणि मनसे शिवसेनेने याआधीच गाठ केलेली आहे आणि यामुळे महापौर हा शिवसेनेचा होईल तिथे हे स्पष्ट आहे. अर्थात श्रीकांत शिंदे तिथले स्थानिक खासदार जे आहेत ते यासाठी फार मोठ्या प्रमाणामध्ये आग्रही राहिलेले आहेत. आता मुद्दा राहतो की भाजपकडे एकतर ऑप्शनच नाही आहे, त्यामुळे भाजपचा तिथं होण्याची शक्यता नाही आहे. भलेही महायुतीचा महापौर या MMR रिजनमध्ये करण्याचं भाष्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण करतायत, पण जो त्यांच्याकडे कॅन्डिडेट नाही आहे त्याच्यामुळे स्पष्ट झालेलं आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये आता शिवसेनेचाच एसटीमधला आरक्षित असणारा उमेदवार हा महापौर होईल. आता मुद्दा राहतोय तो मुंबई आणि ठाण्यामधली जर गणितं पाहिली तर भलेही युतीमध्ये स्पर्धा असली तरी ठाण्यामध्ये काही वेगळं आश्चर्यकारक चित्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या ठिकाणी भाजप सत्तेच्या बाहेर थांबून स्वतःची काही वेगळी गणित करते का याबाबतचे तर्कवितर्क लावले जात आहेत. मुंबईत जर गणित पाहिलं तर मुंबईमध्ये स्थायी समिती आणि मुंबईमधील महापौर हा भाजप स्वतःच्या ताब्यातून सोडण्याची शक्यता नाही आहे. एकनाथ शिंदेंना मात्र इतर काही शिवसेनेच्या इतर काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना कमिटी ज्या आहेत वेगवेगळ्या त्या देण्याची शक्यता आहे. भाजपातल्या वरिष्ठ सूत्रांची माहितीनुसार मुंबईचा महापौर हा भाजपाचाच आणि तोही मराठी देखील होईल हे स्पष्ट आहे आणि याबाबतचा अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसवरनं उद्या मुंबईत येत आहेत आणि त्यानंतरच हा निर्णय होणार आहे. तरी सुद्धा वारंवार सर्वच नेत्यांकडून म्हणजे भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून दावा केला जातो युतीचा महापौर होईल, मात्र तरी सुद्धा काय नावांवर शिक्कामोर्तब होतं हे सुद्धा पाहायचं आहे. सागर, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी. 29 महापालिकांसाठी महापौर आरक्षण सोडत ही आज जाहीर झालेली आहे, त्यामुळे चित्र आता स्पष्ट झालंय. 17 महापालिकांमध्ये सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर झालेलं आहे, तर मुंबईमध्ये महिला राज आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये विविध नावं समोर येत आहेत. तेजस्वी घोसाळकर असतील, अलका केरकर, रितू तावडे यांची नावं चर्चेत आलेली आहेत, मात्र हा अंतिम निर्णय होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दावोस दौऱ्यावर आल्यानंतरच.